हॅलो, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर आज आपण पाहणार आहोत लसूण चटणी. लसूण चटणीसाठी मी खोबरं, लसूण, शेंगदाणे आणि लाल मिरच्या घेतलेल्या आहे. तर याआधी आपण शेंगदाणे बारीक करून जास्त पण बारीक नाही करणार, आबडधोबड शेंगदाणे वाटून घेणार आहोत. त्यानंतर खोबरं बारीक करून घेणार आहोत. शेंगदाणे आणि खोबरं घातलं तर लसणाची चटणी तिखट पण होत नाही आणि टेस्ट पण छान येते. व्हिडिओ स्किप करून पाहू नका, म्हणजे तुम्हाला जरी लसूण चटणी बनवायची असेल तरी आता यानंतर मी मिरच्या आणि लसूण जास्त घालायचं आहे. लसूण चटणीला आपण जेवढा लसूण घालू तेवढी छान लागते. मिरच्या वाळलेल्या असल्या तर आधी मिरच्या मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायच्या आणि मग त्यानंतर लसूण टाकायचा, त्यामुळे छान होतात. पाणी घालून वाटलं तरी चालते. जर तुम्हाला बारीक पाहिजे असेल तर पाणी घालून वाटू शकता. आणि बारीक नको आहे अशी लागत असेल तर पाणी नाही घातलं तरी चालतं. मी हातानेच हे करते, कारण की ती छान मिक्स होते हाताने एकदा जर आपण व्यवस्थित हे केलं तर. हे बघा, हाताने एकदम व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे. शेंगदाण्याचा कूट आणि खोबऱ्याचा किस आणि मिरची. हे सर्व मिक्स करून झालं की लास्टला मग त्यामध्ये आपल्याला तेल टाकायचे आहे. पण चटणी बनवल्यावरती पहिल्यांदा भरपूर तेल टाकायचे. जेवढे तुम्ही तेल टाकशाल तेवढे दिवस चटणी टिकते ती. हे बघा, छान असं एकत्र करून होत आलेलं आहे. यानंतर आता मी तेल टाकणार आहे. तेल टाकलेलं स्किप पण झालेलं असेल तरी तुम्ही स्वतः तेल टाकून घ्या. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. हे बघा, तेल टाकलेलं आहे.